आता तुमचा परिचय द्या पहिला. नाव सांगा. खंडू दाजी थोरात, राहणार मंचर, वाघवस्ती. काय घटना घडली, तुम्ही आता आम्हाला बोलून घेतले, काय काय घडले? आलं सकाळी मी आलो तर बराकीमध्ये मंडळाचं सामान होतं ते बघायला गेलो वरती. तर पाहता पाहता मला बराकीमध्ये युरिया दिसला कांद्यावरती. युरिया दिसला कांद्यावरती. हां. काय केलं तुम्ही पुढे? त्याच्यानंतर मी युरियाचे खडे काढून बाजूला टाकले. काढल्यानंतर पाहिलं मग सांगितलं सगळ्यांना का बुवा असं असं आहे बुवा इथं. किती किती कांदा आहे, किती पिशवी कांदा साठवला? 450 पिशवी कांदा आहे. एवढा आहे? हां. आणि किती दिवस झाले साठवल्या? 2 महिने झाले. का बरं 2 महिने साठवलं होतं? बाजार भाव नसल्यामुळं बराकीत ठेवले होते. 450 कांदा पिशवी. मग आजच्या बाजार भावानुसार अंदाजे किती रुपयाचं नुकसान झालं तुमचं आता? आजचे बाजार भाव समजा 300-350 रुपये जर असेल तर 6-6.5 लाखाची नुकसान झाली. आता ही जी घटना घडली, तुम्ही आता बोलून घेतलंय सगळ्यांना, पोलिसांना वगैरे कळवलंय का? हा, त्यांना सांगितलं होतं, त्याची कंप्लेंट दिलेली आहे त्यांना, जे जाऊन आलेले तलाठी भाऊसाहेबांना पण सांगितले, पण ते जागेवर नसल्यामुळं म्हणले उद्या येतो म्हणले. ताई, काय तुम्हाला काय वाटतं, कोणावर संशय आहे का तुमचा? नाही, संशय नाही कोणावर. माझा एवढं असं वाईट करण्यासारखं काय बाबा घडलं? आम्ही कधी आमचा कोणाशी वैर नाही, काय नाही, काय नाही. करणाराने असं का करावा? आमच्याशी कधीच कोणाचं वैर नाही, आम्ही कधी कोणाशी भांडणं नाही, तडणं नाही, काय नाही, संशय नाही कोणाचा, पण करणाराने असं का केलं? तुम्हाला किती क्षेत्र आहे, किती क्षेत्रात हा कांदा घेतला होता आणि कांदा करायसाठी किती खर्च आला, काय कर्ज वगैरे काढलं होतं का? साधारण 2 एकरमध्ये घेतलेलं आहे उत्पन्न आहे. 1.5 ते 2 एकर. काय खर्च आला, काय कर्ज वगैरे काढलं होतं? कर्ज नाही काढलेलं, कर्ज वगैरे नाही काढलेलं. थोडंसं घेतलं होतं फक्त, बाकी जास्त नाही. दादा, काय वाटतं तुम्हाला, काय झालं पाहिजे आता सरकारकडे किंवा प्रशासनाकडे तुमची काय मागणी राहील? आमचे नुकसान भरपाईचं हे करायला पाहिजे, थोडीशी मदत वगैरे, आणि बाकीचं जे काय आहे ते आता पोलिसांना वगैरे आम्ही ते पोलीस केस करून बघूया कोणावर काही संशय. आता आम्हाला तर नाही कोणावर संशय, कारण की मळ्यातलंच आम्ही सगळ्यांची गोडीत आहे. तुमच्यासोबत तुमचे संबंध सगळ्यांचे सगळ्यांचे चांगले आहेत, आम्ही कोणाचंच वाईट नाही. काय वाटतं की असं का झालं? असं काय आता जे करायचे त्याला ते करून गेला, त्याला माहिती आता काय करायचं. आपण बघितलं नाही, बघितलं तर चोर, हां. बघितलं नाही तर आपण नाव कोणाचं घेणार? साधारण किती किती युरिया टाकलेला होता, किती भागात टाकलेला होता युरिया तो? सगळ्याच कांद्यावर, सगळ्या कांद्यांमध्ये होता. नारणीवर प्रत्येक ठिकाणी असे डिगल टाकले होते, प्रत्येक ठिकाणी खडे टाकले होते. आणि माझ्या काही याच्यामध्ये काही चांगला कांदा निघाल का? सगळाच कांदा खराब झाला, बऱ्यापैकी कांदा जवळजवळ 75 ते 80% खराब झालेले आहे थोडक्यात. कारण की या युरियानी पाणी सोडलं, त्याच्यामुळे ते पाणी सगळं शेवट खाली कांद्यापर्यंत गेलेलं आहे. आणि ह्या 2-3 दिवसातलीच घटना ही असणार. 2-3 दिवसापूर्वी? हा, 2-3 दिवसापूर्वी टाकलेलं आहे. त्याच्या आधी पाहिलं तोपर्यंत काहीच नव्हतं. तो रोज मी 2-3 दिवसातून चक्री लिहायचा, तर पतच काय वाटलं नाही. पण आज सकाळी मी त्या पिशव्या बघायला आलो, याच्या मंडळाचे सामान आहे ते बघायला आल्यानंतर माझं लक्ष गेलं खाली पगवते कांदे, म्हणते पगाव म्हणून बघायला गेलो तर मला युरियाच्या खड्यावरती दिसले बघायच्या. इतके वर्ष झाले तुम्ही कांदा करताय, ह्याच्या अगोदर अशी काही घटना आहे बघा? नाही, कधीच यापूर्वी नाही, कधीच पहिल्यांदाच नाही. घडली अशी. 10-15 वर्षापूर्वीपासून करतोय, पण आजपर्यंत कधीच असं काही घडलेलं नाही.